ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांची मीटिंग भरवली आणि मीटिंग भरवल्यानंतर सगळे ते मीटिंग मध्ये येऊन बसले आणि प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांना काही ना काही बक्षीस दिले. आता बक्षीस दिले, सगळ्यांना दिले, पण हनुमंतरायांना देखील मीटिंगला आमंत्रित केले होते. हनुमंतरायांना मीटिंगला आमंत्रित केलेले होते आणि आमंत्रित केले असताना सगळ्यांना बक्षीस दिले, पण हनुमंतरायांना काही दिलेलं नाही. त्यावेळेस हनुमंतराय रागावले आणि रुसून बसले. सीतामाता पुढून आल्याने सीतामाताला म्हणाल्या, का रे तू असं रुसून का बसलाय? त्यावेळेस हनुमंतराय म्हणाले, आज प्रभू रामचंद्रांनी मीटिंग भरवली होती, म्हणजे सभा भरवली होती. सभेमध्ये सगळ्यांना आमंत्रित केलं, मला देखील आमंत्रित केलं, मग सगळ्यांना बक्षीस दिले, मलाच बक्षीस दिलं नाही. मग मला जर बक्षीस द्यायचं नव्हतं तर मला आमंत्रित का केलं? हनुमंतराय चिडले. त्यावेळेस सीतामाता म्हणाले, तू टेन्शन घेऊ नको, त्यांच्या लक्षात राहिलं नसेल. माझ्या लग्नामध्ये जनक राजाने जो नवरत्नांचा हार दिलाय, तो नवरत्नांचा हार मी तुला देते, मग हेच तुझं बक्षीस. आता जनक राजाने जो नवरत्नांचा हार दिला होता, तो नवरत्नांचा हार घेतला आणि सीतामातेने तो हनुमंतरायांना दिला. आता हनुमंतराय कोण होते? ते एक वानराचा अवतार होते. वानराचा अवतार म्हटल्यावर एका झाडावर जाऊन बसले आणि झाडावर जाऊन बसल्यानंतर एक एक मणी फोडायचे, त्याच्यात पायचे आणि फेकून द्यायचे, एक एक मणी फोडायचे, त्याच्यात पायचे आणि फेकून द्यायचे. आता हा जो प्रकार चाललाय तो बघितला सीतामातेने. सीतामातेने बघितल्यानंतर सीतामाता म्हणाला, का रे माझ्या लग्नामध्ये तू जनक राजाने नवरत्नांचा हार दिला का? एवढा मोलाचा हार मी तुझ्यासाठी दिला आणि तू मणी फोडतोय आणि फेकून देतोय, तू नेमकं त्या मण्यांमध्ये काय करतोय? त्यावेळेस हनुमंतरायाने उत्तर दिले, त्या मण्यांमध्ये मी माझ्या प्रभू रामचंद्रांना शोधत आहे. काय उत्तर दिलं? त्या मण्यांमध्ये मी माझ्या प्रभू रामचंद्रांना शोधत आहे. आता शोधत आहे म्हटल्यानंतर सीतामाता चिडलेल्या होत्या. सीतामाता म्हणाल्या, तुझ्या हृदयातच भगवंत नाही तर त्या मनांमध्ये कुठून भेटेल? मग हनुमंतरायाने काय केलं? फाडणी फुली छाती